सो ऋतुजा, तू तुझं पुढचं पाऊल टाकलेलं आहेस आणि पुढचं पाऊल हे ओपन केलेलं आहेस. आणि माझी एक मैत्रीण आहे जी इथे जवळपासच ऑफिसमध्ये काम करते आणि ते लोक ना युजली फ्रायडेला असं त्यांचं नॉनव्हेज डे असतो आणि अख्खा ग्रुप इथे येत असतो. आणि तिने मला इतकं टेम्प्ट केलं तर फायनली मलाही इथे यावं लागलं. आणि आम्ही असं ऐकलंय की इथे नॉनव्हेज फूड आणि मासे, चिकन, मटन असं एकदम मस्त पैकी मिळतं. तर जरा आम्हाला सांगशील इथली एकदम बेस्ट रेसिपी किंवा एकदम फेमस पॉप्युलर रेसिपी कोणती आहे? माझी आवडती आहे आणि ती सगळ्यांना खूप आवडते आणि आता इतकी आवडू लागली की आम्ही तुमचं ते रील पाहिलंय, आम्हाला ते खायचंय असं होऊ लागलंय. सो आज आपण तेच करूया असं मला वाटतं. ते आहे ठेचा भरलेला बोंबील. ठेचा भरलेला बोंबील. ओ ऐकता क्षणी माझ्या तोंडात पाणी आलेलं. तर हे आहेत माझे फेवरेट बोंबील. वा वा वा. जे आपल्याला तू छान असे कट करून ठेवलेले असे आहेत. स्लिट करून ठेवलेत कारण आपल्याला ह्याच्यामध्ये ते स्टफ करायचं, ठेचा भरायचा. करेक्ट. आणि नंतर लागणार एक मॅरिनेशन, यात सगळं मच्छी लाल मसाला. तिखट, मच्छी मसाला, लाल तिखट, आलं लसूण पेस्ट आणि वगैरे वगैरे, मीठ, करेक्ट. असं सगळं आहे. आणि रवा फ्राय करायला जे लागतंच. राईट. आणि सगळ्यात महत्वाचं ठेचा. म्हणजे तुमची सिक्रेट रेसिपी. करेक्ट. हो, सिक्रेट आहे ती. मी सांगणार नाही की ह्यात खरं खरं काय काय आहे. जनरली ठेच्यात जे असतं तेच सगळं आहे, पण एक गंमत पण आहे. तर ती काय आहे ते तुम्ही खायला या. अच्छा, म्हणजे तू त्याची रेसिपी आम्हाला नाही देणार? नाही, ते कसं करतात ते दाखवणार. मग तू घरी करशील ना, मग इथे कोण येणार. सो बेसिकली हा जो मसाला आहे ना, हा तो मॅजिकल मसाला आहे. या मसाल्याची रेसिपी आपल्याला सांगितली जात नाही. हा मस्त गावरा झणझणीत. क्या बात आहे. चलो, सो आय एम व्हेरी एक्साइटेड. लेट्स स्टार्ट. तर हे आहेत बोंबील आणि हे असे स्लिट करून घेतलेले आहेत. ओके. आधी आपण लावणार आहोत हे मॅरिनेशन, जे लाल आहे. हाँ हाँ हाँ. बोल. अंदर ही मसाला नहीं, ये बाहर भी लगाता है, मैंने देखा है. अरविंद, ये भरने के बाद लगाएंगे ना मैडम. ऋतुजा, तुला नक्की मैं येतं ऐसे ना? हो. हाँ. चल मैं करती है, जा. तो भरने के बाद लगाएंगे. चल मैं ऐसे करती है. सेम ही होगा, पहले लगा बाद में लगा. वा वा वा. हे म्हणजे एकदम असं कॅज्युअल झालेलं आहे. म्हणजे शेफ येऊन सांगतायत पण मुलगी काय ऐके ना. बाई, घरी करते मी हे शेवटी सगळं. मी जज करणार आहे फूड. हा, कसं बघ. झालेत मासे मी सांगणार हे आहे. बघ, असं लाव. ए बाई, मैंने भी किया है. कुठेतरी. आता ठेचा भरायचा आहे वा. आत. असा छान, जेवढा लागतो तेवढा असा छान. आणि असं परत रॅप करून घ्यायचंय. वाव. आणि आता आमच्या शेफने सांगितलंय तसं परत ह्याला रॅप करायचंय. आमच्या शेफच्या म्हणजे घरी जशी आई असते ना आपल्याला सांगायला, अगं किती मसाला टाकलाय, किती मीठ आहे, असं कर, तसं ते लिटरली झालेलं आहे. आणि आता आपण ह्याला यात लोळवायचंय. आधी आपण सगळे बनवून घेऊया आणि एकत्र लोळवूया. राईट. आता शेफ म्हणतोय तसं हा वाला करूया की आधी आत फक्त एवढंस लावावं. ओ. एवढंस लावावं. ओके शेफ. ओके शेफ. अभी देखो इतना ही लगाया मैंने. असं. आणि हे असं रॅप करून टाकलं त्याला आत. आणि वा. मग आता त्याला लोळव. मस्त लोळवायचं. आहा. आणि आता परत इथे त्याला ओ. झोपवायचं. तुला ट्राय करायचं आहे का? नाही. दोन्ही असं मस्त तिखट तिखट आणि छान झणझणीत आहे. वा. पण हे असं मीडियम स्पायसी आहे, म्हणजे अगदीच म्हणजे असं एवढं असं नाही, स्पायसी असं नाही. छान ओके ओके. मस्त असं चटकदार झटकदार एवढं स्पायसी आहे. परत आता याला असे होत आलेले आहेत सगळे. कळलं मी इथे येऊन आज जेवण काय बनवत. शेफ खूप ओरडतात. म्हणजे मला वाटलं ऋतुजा मालकीण आहे, म्हणजे तिचं चालत असेल, पण असं नाहीये. नाही नाही, गर्दी असते गर्दी असते तेव्हा तुम्ही येऊन बघा. मी आत येऊन किती ओरडते. सो बेसिकली ऋतुजा, तू
म्हणजे कॅश काउंटर मध्ये मी तुला बघितलंय हो, मी front बसताना desk छान वर असते. पैसे वगैरे जमवताना. आणि तेवढंच नाही, मला लोकांना आदरातिथ्य करायला आवडतं, काय हवं नको. सो मी Wow, कधी कधी nice. ऑर्डर घेते, त्यांना हा. सर्व करते, वा, वा, काय वा. हवं नको ते विचारते, सजेस्ट करते की हे खा ते खा. सो ते इंटरॅक्शन मी ठेवते. आणि बरेच जण असे येतात की तुमचे म्हणून आम्ही आलो, आम्ही हा. लांबून आलोय. सो मला ते खूप असं भारी वाटतं की यार इतके वर्ष आपण जे काम करतोय त्यावर प्रेम करून लोक येत आहेत येतायत. आणि त्यांना आवडतंय. सो ही खूप भारी गोष्ट आहे असं मला Absolutely, वाटतं. यार. Yes. आणि आता मसाल्याचा अनेक जण अनेकदा फक्त तुला भेटायलाही येत असतील Yes, तुझ्या yes. प्रेमाखातर. आणि काही जण असे ते तुमचं रील पाहून आम्ही आलो, तुमचं काम आतापर्यंत पाहिलंय तर एकदा तरी यावं असं आमची इच्छा होती. आणि मग ते एकदा खाऊन गेल्यावर दोनदा तीनदा आले कारण त्यांना जेवण आवडलं. क्या सो बात आहे. एवढं छान वाटतंय की आपलं अभिनयातलं काम तर आवडतंच, त्याच्या ह्याच्याने लोक येत आहेत आणि हेही आता आवडतंय. क्या So, बात आहे. आता यांना आपण असं छान. लोळवूया. यामध्ये रवा आणि काय आहे? आणि तांदूळ म्हणजे आपलं तांदळाचं तांदळाचं पीठ. चला आता बोलता बोलता तिने एक रेसिपी सांगितली आपल्याला. पण हे जनरली General घरातलं आहे. आहे. हा, हो, हो. म्हणजे ह्याच्यात काही असं रॉकेट सायन्स नाही. सो हे आपण रेडी केलेले आहेत. वाव. तळणार क्या मात्र बात मी आहे. नाहीये कारण इथली भांडी आणि त्यांची मापं आणि गॅस हे इतके मोठे आहेत की Correct, मला correct. भीती वाटते. हो हो, त्याचा अंदाज हा शेफला शेफलाच आहे. आहे. आणि आमचे शेफ इतकं सुंदर जेवण बनवतात की म्हणजे मलाही, मी डाएटवर आहे पण तरीही मी आवर्जून यांना आत येऊन आज क्या खिलाओगे असं म्हणते. आणि मग ते काही ना काहीतरी असं बनवून देत असतात. सो हे आता रेडी आहेत. आपण आता हे तळून घेऊया. आता हे तळायचे. ये वाव यार, एकदम झटपट अशी रेसिपी आहे. येस, नाही? अगदी सोपी आहे. आणि आता आमचे शेफ तळून देतील आम्हाला. ओके शेफ, आर यू रेडी? हा, ready, ready. तर बेसिक जी रेसिपी आहे ती कंप्लीट झालेली आहे. आता फक्त मासे असे मस्त गरमागरम तेलात टाकायचेत आणि छान फ्राय करायचेत आणि मस्त खायचेत. तर शेफ प्लीज आमची मदत करा. तर शांतपणे हा आवाज तुम्ही ऐका जरा. हा जो किरकिर असा आवाज आहे ना, दिस इज द ओनली किरकिर दॅट आय लाईक, आय लव्ह. आणि आता थोड्या वेळातच यात मासे स्विम करणार आहेत Yes. या गरम गरम तेलामध्ये. ऋतुजा, म्हणजे या रेस्टॉरंट मधली सगळ्यात बेस्ट डिश आज आपण बनवतोय. आणि Yes. मगाशी शेफनी तुला ओरडलं, हो. तर कसं असतं म्हणजे हे शेफ आणि मालकीणचं नातं कसं आहे? बोल, मराठी में बोल. हा खरं तर मराठी नाहीये पण अस्सल मराठी जेवण बनवतो आणि सगळ्या डिशेस त्याला येतात. म्हणजे खूप सुंदर आपल्या अगदी ऑथेंटिक माणसाने बनवलंय असंच वाटतं. असं Wow. त्याच्या हाताला चव आहे. त्यामुळे फिश म्हणा, चिकन म्हणा, मटन म्हणा, सगळ्या थाळ्या म्हणा त्या अस्सल मालवणी, कोकणी, वऱ्हाडी ज्या काही आपण ठेवतो आहेत व्हरायटीज, त्या सगळ्या स्पेसिफिक बनवतो तो. सो आय एम ग्लॅड की तो इतका चांगला शेफ. पाहिलं तर आम्हालाही ओरडतो, म्हणजे तो इतका परफेक्ट आणि सगळं नीट जाऊ देतोय बाहेर. Right. आणि मराठी में बोल, माझी मालकीण चांगली आहे. एवढंच बोल. माझी मालकीण चांगली आहे. वा वा वा. विठाल. ते पण असं एकदम आरडाओरडा करून बोलायला लावलेलं आहे. चला, पहिला मासा गेलेला आहे. वाव. So, ऋतुजा, तुलाही या किरकिरची सवय आता झालीच असेल. हो. पण तू किती वेळा किचन मध्ये जास्त ये जा करत असते? मी एवढंच विचारायला येते, हो गया, किती झालंय, बाहेर काढा, अरे किती वेळ लागतोय, झालं की नाही? अच्छा. हे करायला हा मी तुझा आत role येते. आहे. हो, मी फ्रंट डेस्कला असते, मी फक्त ओरडायला आत येते. क्या बात आहे. पण मला बेसिकली म्हणजे आम्ही असं ऐकलंय की इथे छान नॉनव्हेज फूड मिळतं. Yes. मटण, चिकन, मासे. आणि तू मुळात मालवणची असल्यामुळे, मासे प्रेमी असल्यामुळे माशांचं आणि तुझं प्रेम याविषयी सांगशील? एकतर मालवणी असल्यामुळे लहानपणापासून माशांवरच जगले असं म्हणायला हरकत नाही. आणि मी प्युअर नॉन व्हेजिटेरियन आहे, म्हणजे व्हेज खूप कमी खाते मी. त्यामुळे चिकन आणि फिश आवडीचा विषय.
आणि त्यात बोंबील खूप आवडीचे, त्यामुळे हो. कोणी असं ठेचा भरलेला बोंबील घेतला, बोंबील थाळी घेतली की मला असं खूप छान वाटतं, किंवा खेकडा घेतला की मला फार मज्जा येते. तसे वाव. खेकड्याचे डिश जात असताना मला असं छान वाटतं की अरे मजा येणार आहे यांना खायला. आणि मी मटण खात नाही, पण इथे मटण खायला येतात आणि यांनी इथे मटण आवडतं इतकं की शिजलेलं उत्तम असतं, टेस्ट चांगली आहे. सो मला ते खूप छान वाटतं, कारण मी खात नाही आणि मला त्यातलं एवढं नॉलेज नाहीये. पण एवढं मला नक्की माहिती की सगळीकडे मटण चांगलं मिळत नाही. सो Correct. ह्यांना थँक्यू की इतकं चांगलं मटण करताय. मग मटण बिर्याणी म्हणा, मटण खिमा कटलेट हे खूप अप्रतिम करतात, सो ते इथे भारी मिळतं. Wow. सो या काही काही डिशेस आहेत की त्या मला असं वाटतं आवर्जून खायला हव्यात. ठेचा भरलेला बोंबील, खिमा कटलेट. वाव, हा, फायनली कृष्ण आपली रस्सा. फिश झालेली आहे आणि इतकं भारी वाटतंय ना की तो ठेचा कुठेही बाहेर आलेला लीक झालेला नाहीये हो. आणि एकदम छान असं पॅक्ड आणि लाल लाल छान तळलेले आहेत. फायनली गरम असतील येस. पण काय मस्त. आणि आपण एक गोष्ट ही फिश कधी छान लागतो जेव्हा तो फ्रेश असतो. आणि जनरली आपण बघतो की आणून ठेवलाय, मग तो डीप फ्रीज करतात आणि खूप काळाने Exactly. वापरतात आणि हो. मग तो असा ना चिवट लागतो, रबर लागतो. सो ते जे मला कायम जाणवायचं. आणि जसं आम्ही मालवणात मी शूट करत होते आणि तिथे एक खानावळ आहे, ती मला प्रचंड आवडते आणि तिथे मासे इतके भारी लागायचे. मी म्हटलं काय गणित काय किंवा गमक काय याच्या मागचं. तर ते म्हणाले ताजे मासे आत्ता आणतो आत्ता देतो. Exactly. सो मला असं वाटतं की मासे ताजे असणं गरजेचं आहे. तर आम्ही ते पाळण्याचा प्रयत्न करतो की जितके ताजे मासे आम्हाला देता येतील तितके आम्ही देतो. त्यामुळे फ्रेश फिशच तुम्हाला मिळतील बुधवार Wow. शुक्रवार. अदरवाईज पण बुधवार शुक्रवार रविवार जे खाण्याचे वार आहेत तेव्हा तर नक्कीच आम्ही ते आवर्जून मागवतो. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही नक्की या इथे फिश खायला, चिकन खायला, मटन खायला आणि ऑफकोर्स व्हेज खायला. कोणत्या पद्धतीचे क्लायंट्स कस्टमर्स जास्त आहेत इथे, म्हणजे खाणारी माणसं? इथे ना एकतर IT पार्क एरिया आहे, IT ऑफिसेस आहेत, वेगवेगळ्या ऑफिसेस, मीडियाची ऑफिसेस आहेत. तर मला असं वाटतं ऑफिस क्राऊड जास्त आहे, जास्त त्यामुळे आहे. लंच आवर फुल असतात. आणि ग्रुपने येतात, म्हणजे 10 जणांचा ग्रुप, 15 जणांचा ग्रुप, असं की चला आज खायला जाऊया. So मग ते- शेफ हो, म्हणजे हे तंतरलेली असते, ह्यांना श्वास घ्यायलाही वेळ नसतो. मला कधी कधी यांची खूप दया दया येते येते. की ते कंटिन्युअसली गॅसवर सुरूच असतात. एक झालं एक सुरू, एक झालं, तर मला दॅट्स अ ब्लेसिंग. हो. आणि ते खूप मेहनती आहेत सगळेच. आणि मी जशी एकदम 100% डेडिकेशनने ऍक्टिंग मध्ये जेव्हा काम करते तेव्हा माझं एकच असतं की काही होऊ दे, ऑनेस्टली आणि 100% डेडिकेशनने काम करायला हवं. असं तर मला असं आय एम ब्लेस्ड की मला अशीच टीम इथेही मिळाली आहे की ते मी नसताना सुद्धा तितकंच छान काम करतं. आणि माझी बहीण तर मास्टर आहे, ती इथे उभी असते आणि ती सगळ्यांकडनं करून घेते. क्या बात आहे. म्हणजे सगळ्यात आधी तर इतकी छान रेसिपी, त्यावर हे ताजे ताजे मासे जे तुम्हाला म्हणजे रेअरली कुठल्या रेस्टॉरंटमध्ये ताजे मासे खायला मिळतील. आणि आपण असं म्हणतो ना की चवीला ते छान असावं पण ताजंही असावं, छान सीझनल असावं, त्या क्षेत्रातलं असावं. त्यामुळे हे सगळं आपल्याला इथे मिळणार आहे. सिक्रेट रेसिपी नाही मिळणार आहे कारण तुम्हाला ते घरी नाही करता येणार आहे, इथे येऊन खावं लागणार आहे. कारण मालकीणबाई आहेत आपल्या इथे सोबत आणि तिच्याशी आणखी गप्पा मारायच्यात मला. त्यामुळे प्लीज आपण सुरू करूया. चला.